नमस्कार. बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये गेल्या आठवडाभरामध्ये सलगपणे जो पाऊस झाला, जी अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांची माती वाहून गेली, शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आणि शेतकऱ्यांची स्वप्न सुद्धा वाहून गेली. अशा स्थितीमध्ये या शेतकऱ्यांच्या मध्ये एक मनोबल निर्माण व्हावं, त्यांचं मनोधैर्य वाढावं, याच्यासाठी आमच्या बार्शी आणि शहरातले हे सगळे पारलिंगी समुदाय आहेत. पारलिंगी समुदायाच्या वतीनं आम्ही सर्वात आधी असं ठरवलं ह्या सगळ्यांनी की या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू जे आहेत ना, ते अश्रू आपल्या परीनं पुसण्याचं काम करू आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही या सर्व तालुक्यातल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आम्ही सगळ्यांनी आर्थिक मदत या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्याकडे सुपूर्द केली आहे आणि ही आर्थिक मदत दिवसभर जोगवा मागून जी जमा झाली होती रक्कम, ही रक्कम आम्ही आज या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी या तालुक्यातल्या शहरातल्या ज्या काही परिसरातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले, त्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही ही मदत आहे. इतकंच आहे की ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळेलच, मात्र त्या शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढावं याच्यासाठी आमच्या सर्व समुदायाच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की शेतकऱ्यांच्या या सगळ्या संकटाच्या काळामध्ये आपण त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि याच पद्धतीने आम्ही सर्व तृतीयपंथी समुदाय आज त्यांच्या पाठीशी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही ती आर्थिक मदत आज तहसील कार्यालयाला आम्ही ती सुपूर्द केली. सर्व बार्शीमधील जे काही दुकानदार आहे त्यांचे आम्ही फार फार आभार मानतो की त्यांनी आम्हाला मदत केल्यामुळेच आम्ही ही मदत करू शकतो. आणि आई तुळजाभवानीकडे एकच प्रार्थना आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात म्हणजे सुख यावं, त्यांचे जे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या ह्या पावसामुळे, तर त्या सगळ्यात लवकर दूर होऊन त्यांना ती भरपाई मिळावी हीच आई तुळजाभवानीकडे मी प्रार्थना करते. आणि सगळेजण सुखात आणि आनंदित राहावं. हे नवरात्र येणारी दिवाळी ही माझ्या शेतकरी बांधवासाठी आणि सर्वांसाठी सुखाची समृद्धीची जावो.